सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. आपण सर्वज्ञ श्री चक्रप्रभू यांनी केलेल्या ज्या जीवाच्या हिताकारणे, जीवाच्या भल्याकारणे अनंत ज्या लीळा आहे, त्या लीळांचं चिंतन करून परमेश्वराबरोबर आपला हा जीवन प्रवास करत असताना परमेश्वराने दिलेली समज, सांगितलेली आज्ञा प्रतिपालन करून परमेश्वराच्या सन्निधानात आपला आध्यात्मिक प्रवास करत आहोत आणि परमेश्वराला जवळ करत आहोत. परमेश्वर आपल्या भक्तांसमेत आता रुद्रपूरला आहे आणि रुद्रपूरला अनंत लीळा केल्यानंतर गोविंदप्रभू बाबांना गुरुच्या अनुषंगाने परमेश्वराने स्वीकारलेलं आहे आणि तिथं राहिल्यानंतर आपल्या गुरुच्या समोर कसं राहावं, कसं वागावं, कसं बोलावं, परमेश्वराबरोबर आपल्या गुरुसमवेत कोणत्या पद्धतीनं नैसर्गिक प्रेम करून आपलेपणाने सेवा करावी, या पद्धतीनं आपल्याला समज दिलेली आहे. रुद्रपूरला जोपर्यंत आहे तोपर्यंत सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी पूजा अवसर करून घेतलेला नाही, कोणत्याही प्रकारची सेवा करून घेतलेली नाही, स्नान केलेलं नाही, मर्दाना मादने नाही, फक्त आणि फक्त गोविंदप्रभू बाबांच्या सेवेत राहून अनंत लीळा बघत राहिल्या. अनंत लीळेचे एक भाग झाले आणि एक नैसर्गिक आपलेपण, नैसर्गिक प्रेम करून आता परमेश्वराची तिथून निघण्याची प्रवृत्ती झालेली आहे. आणि त्या पद्धतीनं परमेश्वराची प्रवृत्ती झाल्यानंतर बाईसांना सर्वज्ञ म्हणतात, बाई, श्रीप्रभूंची पूजा आरोगणा विधी आटपून या तुम्ही. आणि हो का बाबा म्हणून त्यांनी श्रीप्रभू बाबांकडे गेल्यानंतर मर्दाना मादने देऊन, स्नान करून, पूजा अर्चा वगैरे सर्व करून देवाकडे येतात आणि मग भक्तिजनासहित सर्वज्ञांची आरोगणा होते, गुळा होतो, विडा होतो, पौड होतो. आणि मग आराम झाल्यानंतर सायंकाळी उठल्यानंतर देवबाईसांना म्हणतात, बाई, आम्ही आता सकाळीच येथून गमन करू, तुम्ही बेलोऱ्याच्या वाटेवरती जाऊन उभे राहा, आम्ही तिथंच तुम्हाला भेटू. हो का बाबा. आणि हंसराजांना देव सांगतात की तुम्ही इथंच श्री गोविंदप्रभू बाबांची सेवेला राहा, गोविंदप्रभू बाबा तुमच्या सेवेचा स्वीकार करतील. काही सूचना देऊन देवाची प्रवृत्ती झालेली आहे. त्या पद्धतीनं बाईसांना देव म्हणतात की 3 दिवस पुरेल इतकी सामुग्री घ्या, जास्त काही घेऊ नका. आणि अशा पद्धतीनं हो का बाबा म्हणून त्यांनीही 3 दिवस पुरेल एवढाच सिद्ध सामुग्री घेतली, बाकीची सर्व गोविंदप्रभू बाबांच्या इथं ठेवली. हंसराजांना खर्चण्यासाठी 16 दाम दिले आणि त्यांना काही सूचना केल्या की श्रीप्रभू बाबांसाठी निरनिराळी पाकनिष्पत्ती करा. त्यांची आवड निवड आता तुम्हाला माहीत झालेली आहे, त्यांना कोणते अन्न प्रिय आहे ह्याचेच उपार करायचा. आणि अशा पद्धतीने सूचना देऊन संध्याकाळी आराम केल्यानंतर, रात्री आराम केल्यानंतर सकाळीच बाईसा सांगितल्याप्रमाणे बेलोराच्या रस्त्यावरती जाऊन उभे राहतात आणि आपले सर्वज्ञ श्री चक्रप्रभू चांगदेव भट्टाला घेऊन श्रीप्रभू बाबांचा जय जयकार करून हात जोडून तिथून गंगा तीराकडे गमन करतात. आता बेलोऱ्याच्या रस्त्यावरती बाईसा उभे आहे. त्या पद्धतीनं देवानीसुद्धा त्याच रस्त्यावरती बेलोऱ्याला गमन केलं. वाटेत बाईसांची देवाची भेट झालेली आहे आणि त्या ठिकाणी मग शंखनादाच्या देवळात सर्वज्ञांच्या उत्तरेकडे श्रीमुख करून आसन झालं. आता बराच वेळ, पुष्कळ दिवसापासून मर्दाना मादने नाही, स्नान नाही, हे बाईसांना जाणीव आहे. आणि तीच वेळ बघून बरोबर रुद्रपूर सोडल्यानंतर, रुद्रपूरच्या शिवेच्या बाहेर आल्यानंतर बाईसा देवाला विनंती करतात की बऱ्याच दिवसापासून देवा, आपणास मर्दाना मादने नाही, स्नान नाही, तरी तुम्ही त्याचा स्वीकार करावा. आणि देवानीसुद्धा त्याचा स्वीकार केला. मग बाईसांनी देवाला मर्दाना मादने दिलेले आहे, स्नान वगैरे घातलेलं आहे. आणि त्यानंतर जो पूजा अवसर खंडित पडला होता, दररोज बाईसा चिंतन करत होत्या, मनन करत होत्या, आस करत होत्या, त्या दिवशी मात्र बाईसांनी तिथं
देवाचा सर्वज्ञांचा पूजा अवसर केलेला आहे. आणि मग त्यानंतर आरोगणा झाली, तिथेच देवाचा आराम झाला, वस्ती झाली आणि सकाळीच परत पूजा अवसर करून देव तिथून निघालेले आहे. देव आता परतीच्या वाटेवरती आहे. पाठीमागं वेगवेगळ्या गावांना जात तिथं पूजा अवसर करून वस्ती करून पुढे जात आहे. त्यानंतर शिराळा नागनाथ ही वस्ती झाली. सकाळी सकाळीच देव आणि बाईसा आणि चांगदेव भट हे शिराळ्याला गमन करतात. तिथल्या भैरवाच्या देवळात थोडा वेळ आसन झालं. मग प्रवेशद्वारावर पूर्वेकडून तिथल्या चौकात आसन झालं. बाईसांनी श्रीचरण छाळन केलं. तिथं उपार झाला, पूजा अवसर झाला, आरोगणा झाली, विडा झाला आणि मग तिथंच परमेश्वराचा पोट झाला, अर्थात आराम झाला. त्या दिवशी एक दिवसाची वस्ती तिथं झाल्यानंतर देव पुढे निघतात दुसऱ्या दिवशी टाकरखेड्याला. तिथंही एक दिवसाची वस्ती झाली. सकाळी सकाळी टाकरखेड्याला देवानी गमन केलेलं आहे. सिद्धनाथाच्या देवळात आसन झाल्यानंतर बाईसांनी श्रीचरण शाळन केलेलं आहे, पूजा अवसर केलेला आहे, पाक निष्पत्ती करून उपार दाखवलेला आहे आणि तिथं देवाचा परत आराम झालेला. तिथं वस्ती झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी परत देव आष्टीला गमन करतात. तिथल्या महालक्ष्मी देवळात उत्तरेकडं देव थांबलेले आहे आणि आता 3 दिवस झालेले आहे. बाईसांना जाणीव आहे. चरण शाळन केल्यानंतर, विडा ओळखल्यानंतर सर्वज्ञांनी 3 दिवसाचा शिदा घ्यायला लावला होता, तो संपला. बाईसा देवाला विनंती करते की बाईसाजवळ खर्च करण्यासाठी काहीच नसल्यामुळं त्यांना नाविलाज होतो आणि मग देवाला ते म्हणतात, बाबा सामुग्री तर संपली, खर्चण्याचं आता काहीच नाही, काय करू म्हटले. सर्वदेव म्हणतात बटिका, म्हणजे चांगदेव भटाला देव सांगतात की जा आडकित्ता घेऊन वाण्याच्या दुकानामध्ये तो गहाण ठेवा. बाईसा जसे सांगतील तशी सामुग्री 8 दामाची आणा आणि 8 दाम रोकड घेऊन या, असे 16 दामाला तो गहाण ठेवा, असं चांगदेव भटाला म्हटल्यानंतर सर्वज्ञनी बाईसांनाही तसंच सांगितलं. परंतु बाईसा म्हणतात, बाई देवा येऊन जाऊन एकच आडकित्ता आणि तोही तुम्ही गहाण ठेवायला लावतात, इथं काय पुन्हा येणे होणार आहे का? कारण आता गहाण ठेवलेली वस्तू परत सोडावं लागते, तेवढेच पैसे देऊन परत आपली आपली वस्तू घ्यावं लागते. पण बाईसांना काय माहिती अलौकिक लीळा, देव कोणासाठी आलेले, कशासाठी आलेले, काय देण्यासाठी आलेले. देवाने अयोग्य जीवाला योग्य करण्याचं व्यसन स्वीकारून ज्ञान आणि प्रेमाला पात्र करण्यासाठी जो जीव ज्या कन्वेचा, जो अधिकाराचा, ज्या संस्काराचा, त्यासाठी देव निघालेले आहे. आणि त्यामुळं बाईसा कुरकुर करायला लागल्या की आता परत येणं इथं होईल की नाही, तो आडकित्ता सोडवणं होईल की नाही. कारण आता ही पहिलीच वेळ आहे आडकित्ता गहाण ठेवण्याची. यानंतर बऱ्याच ठिकाणी आडकित्ता गहाण ठेवण्याची वेळ आली. त्यानंतर बाईसांनी मात्र तक्रार केली नाही. बाईसांना ते माहीत झालं की आडकित्ता जरी गहाण ठेवला तर तो परत येत असतो. ही देवाची अगाध लीळा आहे. आणि मग देव सांगतात, बाई आम्हाला धनाची काही प्रवृत्ती नाही, पैशाची प्रवृत्ती नाही म्हटली. जर ती प्रवृत्ती असती तर हे जे मंदिर आहे, हे जे देवतेची मूर्ती आहे म्हटले, हिच्या खाली धनाने भरलेले 7 लोखंडाच्या कड्या एका ओळीत साखळदंडात बांधून ठेवलेले आहे. थोडंसं माती उकरली तरी तिथून सोनं निघल, थोडीफार माती बाजूला केली तर ती सोनंच सोनं होईल. परंतु आम्हाला ती काढण्याची प्रवृत्ती नाही. आणि त्यामुळं जर काढलं तुम्ही म्हणत असाल, पर मात्र तुम्ही अंतरणार, तुमच्यावरची जी प्रसन्नता आहे आमची ती राहणार नाही. आणि बाईसा घाबरल्या आणि तर नको नको बाबा, चुकले जी असं म्हणून बाईसा पोळल्या. आणि मग बाईसाच बटिकाला म्हणतात, जा बाजारहाट आणा. देव म्हणतात काय काय आणायचं ते बाईसाकडून समजून घे. आणि अशा पद्धतीनं चांगदेव भट एका वाण्याजवळ आडकित्ता गहाण ठेवतात. बाईसांनी सांगितलेले जे बी किराणा आहे, बाकीच्या ज्या वस्तू आहे त्या 8 दामाच्या आणतात आणि 8 दाम रोकड आणतात, तो गहाण त्या वाण्याकडे ठेवतात. आता बाईसांनी आल्यानंतर सर्वज्ञानपुरता उपहार केलेला आहे, निष्पन्नता केलेली आहे, पूजा अवसर झाला, आरोगणा झाली, गुळा झाला, विडा झाल्यानंतर देवानी पौढ झाला, म्हणजे आराम होऊन देव ज्यावेळेस उठले आणि आसनावर बसलेलेच होते तेवढ्यात तो वाणी आला आणि चांगदेव भटाला बाहेरच विचारतो की ज्या पुरुषांचा हा आडकित्ता आहे
ते कुठं आहे? हा आडकित्ता एवढा सुंदर आहे तर ते पुरुष किती सुंदर असतील. त्याला वेद निर्माण झाला आणि त्या वेदानुसार तो तो आडकित्ता देण्यासाठी आलेला आहे. आणि मग चांगदेव भट म्हणतात की हो आहे आतमध्ये गाण ठेवलेला आडकित्ता तो या गोसावींचाच आहे. अशा पद्धतीनं तो आत येतो आणि अचानक देवाचे दर्शन झाल्यानंतर तो अत्यंत स्तब्ध होऊन जातो देवाचं ते सौंदर्य लावण्य बघून. पिशवीतून 16 दाम काढून सर्वज्ञान पुढे ठेवतो. म्हणजे 16 दाम अगोदरच दिलेले आहे त्यांनी. 8 दामाचा बाजार, 8 दाम रोख आणि आता परत येऊन 16 दाम देवाच्या पुढं जाऊन ठेवलेले. श्रीचरणावर मस्तक ठेवलं आहे. आपला आडकित्ता आणण्यासाठी देवा कोणाला तरी पाठवा, आम्ही तो आडकित्ता परत करतो आणि याचा स्वीकार करा. अशा पद्धतीनं त्याच्या संस्कारानुसार त्यांनी देवाकडं अर्थात देवाने त्याच्याकडून करून घेतलेली ही जी क्रिया आहे त्याला माहीत नाही, त्याला बोध नाही, त्याला जाणीव नाही, परंतु पाठीमागची कणव, पाठीमागचा संस्कार आणि त्याचा प्रयत्न उपयोगी आलेला आहे. आडकित्त्याच्या वरून त्यांनी जाणलं की आडकित्ता इतका सुंदर आहे तर ज्यांचा आडकित्ता आहे ते किती सुंदर असतील. त्याला एक चिकित्सा निर्माण झाली, उत्सुकता निर्माण झाली आणि त्या उत्सुकतेपोटी जेव्हा तो आला तर त्यांनी जो विचार केला होता तसंच घडलं. देवाचं जे सौंदर्य त्याला पाहायला भेटलं, श्रीमूर्ती पाहायला भेटलं, दर्शन झालं आणि त्याला परत काही देवाच्या ठिकाणी देण्याची इच्छा झाली. म्हणून तो परत 16 दाम म्हणजे त्यावेळचे 16 जुने 32 दामाची त्याची क्रिया देवाने त्याच्याकडून स्वतः करून घेतलेली. ही जी अलौकिक लीळा आहे त्याला माहीत नाही आहे देव कोण आहे. बाईसांना माहीत नाही देव इथं कशासाठी आलेले आहे. जिथं बसले तिथंही जीवाचं भलं करायचं आहे आणि ज्या ठिकाणी काही संपलं आहे आता देवाचं सारं नियोजितबद्ध कार्यक्रम आहे. ज्या अर्थी देव बाईसांना म्हणतात 3 दिवसाचा सिधा घ्या, याचा अर्थ देवाला माहिती आहे का 3ऱ्या दिवशी आपण कुठं जाणार आहे आणि कोणाला भेटणार आहे आणि कोणाला काय द्यायचं आणि कोणाकडून काय क्रिया करून घ्यायची. आजही आपल्या जीवनामध्ये ज्या बी घडतात घटना छोट्या मोठ्या, या सारं देवाचं नियोजनबद्ध कार्यक्रम असतो. आपण योगायोग समजतो पण तो योगायोग नसतो, ते एक नियोजन असतं. आणि त्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला आपल्याच विषयी दररोज उत्सुकता वाटली पाहिजे की माझ्या जीवनात आता देवाने काय नियोजन केलेलं आहे, माझ्या जीवनामध्ये देव आता मला काय देणार आहे. फक्त त्यासाठी आपण सतत परमेश्वराचं चिंतन मनन करत राहाल तरच आपल्याला ते जाणवेल, आपल्याला ते प्रतीतीला येईल आणि सतत परमेश्वर आपल्याबरोबर आहे हेही जाणवेल. परंतु आपण त्यासाठी परमेश्वराबरोबर असलो पाहिजे. परमेश्वराने दिलेली समज आपल्या जीवनात उतरून परमेश्वराने दिलेली आज्ञा प्रतिपालन करून परमेश्वराबरोबरच आपला हा सन्निधानातला जीवनप्रवास जर आपण करत राहिलो तर याचा अनुभव आजही आपल्याला येऊ शकतो. फक्त ती सात्विकता, ती शुद्धता आपल्या अंतर्मनातली आपण जर टिकवली आणि ती वाढवत राहिलो प्रतिकारांता तर नक्कीच आपल्याला तो अनुभव येत राहतो. कारण परमेश्वर म्हणतात आम्ही कुठं जाणार नाही, आम्ही तुमच्या पाठीच आहे. आणि परमेश्वर सर्व व्यापक असल्यामुळे परमेश्वर इथंच आहे. फक्त आपली तेवढी योग्यता नाही, पात्रता नाही म्हणून आपल्याला ते दिसत नाही. पण अर्थात परमेश्वर आपल्याबरोबर आहे ही जाणीव ठेवून जर आपण आपला हा जीवनप्रवास जर करत राहिलो तर नक्कीच परमेश्वरापर्यंत पोचू. आणि परमेश्वराने दिलेली आज्ञा जर आपण स्वीकारली तर नक्कीच परमेश्वरसुद्धा प्रसन्न होऊन आपल्याबरोबर राहतील यात शंका नाही. त्यानंतर परमेश्वराने सकाळी तिथून गमन केलेलं आहे. शुक्लेश्वराला वाटोड्याला गमन केलं. तिथल्या देवळाच्या चौकात आसन झालं. बाईसांनी चरणशाळन केलं. उपार निष्पन्न केला. सर्वज्ञांचा आरोगणा झाली, विडा झाला, पौड झाला, उपोड झाला. आराम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी परत देव तिथून निघालेले आहे. तर नायगावला तिथून आता पुढं गेल्यानंतर गमन केलेलं आहे देवाने. कंटकेश्वराच्या देवळात आसन झाल्यानंतर बाईसांनी चरणशाळन केलं आहे. देवाची आरोगणा झाली, गुळा झाला आहे. बरोबर चांगदेव भट आहे. मधून देव त्यांना खेळायला देतात किंवा त्यांना काही अलौकिक अशा गोष्टी गोविंदप्रभुबाबांच्या काही लीळा सांगत असतात. त्यानंतर तिथून पानपोईकडे गमन केलं. तिथेच होम हवनासाठी बांधलेले यज्ञकुंडाच्या देवळात चौकात देवाचं वस्ती झाली. आरोगणा झाल्यानंतर पौड झाला, उपोड झाला. आराम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी देव मानकेश्वराकडं निघालेले आहे आणि तिथं नित्यनेमाचा विधी केला. तिथल्या मानकेश्वराच्या देवळात वस्ती झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी देव कारंजाला गमन करतात.
तिथंही नित्यनेमाचा जो बी विधी आहे बायसांचा, चरणशाळन करणे, उपार करणे, पाकनिष्पत्ती करणे, उपार दाखवणे, पौळ उपूड, हे सर्व बाईसा आणि चांगदेव भट देवाची सेवा करत करत पुढं जात आहे. त्यानंतर मंगळूरपूरला देवाची वस्ती झालेली आहे. तिथं वारा देवाच्या देवळातील चौकात आसन झालं, बाईसांनी चरणशाळन केलेलं आहे. सर्वांचा गोळा झाला, विडा झाला, आराम झाला. आणि त्याच ठिकाणी परमेश्वर आराम करत असताना तिथे आल्याबरोबर चांगदेव भटांना सर्वज्ञ म्हणतात की बटिका खेळायला जा तुम्ही, आता वेळ भरपूर आहे. परंतु बाईसांनी त्यांना खेळायला जा म्हटले आणि खेळता खेळता बाबांची काही वस्त्र आहे ती मळालेली, ती धुवून आण नदीवरून, नदी जवळ आहे, पाणी आहे चांगलं, अशा पद्धतीनं त्याला सेवा दिलेली आहे. सर्वज्ञ आराम करताय, पौढ स्वीकारला आहे. आणि गावाच्या पूर्वेलाच एक नदी असल्यामुळं तिथल्या घाटावरती वस्त्र धुण्यासाठी चांगदेव भट गेले. त्यांनी चांगल्या प्रकारचे आपले वस्त्र धुतले. वस्त्र धुतल्यानंतर वाळत टाकलेले आहे आणि नदीच्या वाळवंटात बसल्यानंतर त्यांना सहजच खेळावं असं वाटलं आणि ते खेळायला लागलेले. पण खेळही कसे करतात, मुलगा लहान आहे परंतु संस्कार, आपण म्हणतो ना मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, तसे संस्कार हे आपल्या वागण्यात, आपल्या बोलण्यात, आपल्या राहणीमानात दिसत असतात. आणि चांगदेव भटाचे संस्कार, पाठीमागची जोड आणि तशा पद्धतीची आवडी असल्यामुळं तो खेळायला लागला आहे. पाय दाबून त्याच्यावरती वाळी टाकून खोपे करतो आहे आणि खोपे करता करता हा श्री चांगदेव रावळांचा खोपा दर्शन करायचा, हा दुसरा श्री गोविंदप्रभू बाबांचा खोपा तो दर्शन करायचा. दर्शन केल्यानंतर ते पडायचे, परत तो तयार करायचा, परत तशाच पद्धतीनं दर्शन करून श्री चांगदेव रावळांचा खोपा, श्री गोविंदप्रभू बाबांचा खोपा, आणि हे असं करता करता देवाने त्यांना स्थिती दिलेली. त्या स्थितीच्या भरात कितीतरी वेळ ते खेळत राहिलेले, विसरून गेले स्वतःला. इकडं देवाचा आराम झाल्यानंतर उठल्यानंतर बाईसा म्हणते, बाबा चांगदेव भट बराच वेळा गेलेले आहे, पोरगं अजून आलं नाही आणि इतका का वेळ लागला. आता देवाला माहिती आहे. देव म्हटले ठीक आहे. देव उठले आणि त्या जिथं चांगदेव भट गेलेले आहे नदीत वस्त्र धुण्यासाठी तिथं गेले. तर चांगदेव भट खेळत असताना पाठीमागे बाजूने देव जाऊन उभे राहिले आणि बरोबर देवाची सावली त्याच्यासमोर पडल्यानंतर त्याच्या लक्षात आलं कोणीतरी आलं आहे. तो पाठीमागून फिरून पाहतो आणि अचानक देव आलेले पाहून तो दचकतो आणि मग देव म्हणतात घाबरू नका. इकडं बाईसांनी उपार निष्पन्न केलेला आहे आणि ते वाट पाहत आहे, कारण बराच वेळ झालेला आहे. आणि मग देवाने त्यांना सांगितलं की घाबरू नका, तुम्ही काय खेळत आहात, काय स्मरण करतात, कसं आठवतात, कोणाला आठवतात. आणि मग त्यांनी तसं करून दाखवलं. देव म्हणतात करून दाखव. तो तशा पद्धतीने त्यांनी करून दाखवलं. देवसुद्धा खुश होतात, प्रसन्न होतात. ऐसे होय ऐसे म्हणे जेव म्हणते, म्हणजे असंच झालं पाहिजे, असंच राहिलं पाहिजे. तुम्ही जिथंही जाल तिथंही आपल्या देवाचं चिंतन मनन करू शकता, त्या प्रसंगानुरूप त्या लीळा आठवू शकता. परंतु आपल्या मनात, आपल्या हृदयात देव असला पाहिजे. अनंत सामायते तर अनिक न सामाय. जर परमेश्वर हृदयात असेल तर बाकीच्या गोष्टी येणार नाही, आणि बाकीच्या गोष्टी असेल अनेक सामायते तर अनंत न सामायते देव येणार नाही. म्हणून देवाला आपल्या हृदयात आणण्यासाठी सतत चिंतन, त्याचं मनन केलं तर आपल्याकडून अप्रतिच्या अन्य वार्ता आहे, चुकीची कृती आहे, चुकीचं चिंतन आहे, चुकीच्या मनातल्या गोष्टी आहे, त्या येऊ शकत नाही. म्हणून जिथं गेले तिथं परमेश्वराची आपण चिंतन आठवण केली पाहिजे. आणि देव खुश होऊन मग देव म्हणतात खेळ खेळा तर असाच खेळावा. म्हणजे खेळतानासुद्धा परमेश्वर त्या खेळात असला पाहिजे. आपण जीवन जगत असताना आपल्या जीवनात जर परमेश्वर असेल तर त्या जीवनाला अर्थ आहे. आपण जीवन जगतो आहे, सांसारिक कार्य करतो आहे, जबाबदाऱ्या करतो आहे, ज्या बी जबाबदाऱ्या आहे, जे बी कर्तव्य आहे त्या पार पाडत असताना, व्यवसाय करत असताना, काम करत असताना, जीवन जगत असताना त्यात जर आपला देव आपण ठेवला. देव ठेवणं म्हणजे काय? परमेश्वराने सांगितलेली आज्ञा ती प्रतिपालन करणं. आपली जी आंतरिक मन आहे, आपली बुद्धी आहे, हृदय आहे, शुद्धीकरणाच्या बाजूनी विचार करत करत ते अधिकाधिक शुद्ध करण्याचा प्रयत्न करणं. याचा अर्थ परमेश्वराबरोबर असणं किंवा
परमेश्वराला आपल्याबरोबर ठेवणं आहे. चिंतन करणं, मनन करणं, एखाद्या सूत्राचा अर्थ याचं चिंतन करणं, काहीतरी करत राहणं परमेश्वराच्या धर्माच्या अनुषंगाने, त्यातूनच आपलं शुद्धीकरण होत राहतं. आणि म्हणून देव म्हणतात, हे जे जीवाचं हिताचं आहे, जीवाचं भल्याचं आहे, ते जीवानी केलं पाहिजे. आणि जीवाचं हिताचं भल्याचं काय आहे? परमेश्वराचं चिंतन, मनन, सत्संग ऐकणं आहे, कुणी भेटलं तर चर्चा करणं आहे, एकटं असेल तर मनन करणं आहे, चिंतन करणं आहे, काहीतरी आठवणं आहे. हे देवाला बरोबर ठेवण्यासारखं आहे. आणि वेळ आली, कामाच्या वेळेस आली तर तिथं नैतिकता सांभाळणं आहे. परमेश्वराच्या धर्माच्या चौकटीत राहून जर आपण आपलं जीवन व्यतीत करायला लागलो तर नक्कीच परमेश्वर आपल्याबरोबर राहील आणि आपण परमेश्वराबरोबर राहू. आणि ह्या परमेश्वराबरोबर राहणं म्हणजे परमेश्वराची आज्ञाप्रतिपालन करत करत जर आपण आपले जीवन व्यतीत करत राहिलो तर आपल्याला सन्निधानच आहे. परमेश्वराबरोबरच आपला हा जीवन प्रवास करत असताना परमेश्वराला आपण प्राप्त करू शकतो. कारण परमेश्वर जाणीजे, परमेश्वर पाविजे. परमेश्वराकडूनच परमेश्वराची जाणीव आणि परमेश्वराकडूनच परमेश्वराची प्राप्ती होऊ शकते. आपण किती प्रयत्न केला तर तो आपल्या सामर्थ्याचा भागच नाही. आपल्यामध्ये ते सामर्थ्य नाही की आपण परमेश्वराला प्राप्त करू शकू. मग त्यासाठी काय करायचं आहे? का परमेश्वराची प्रसन्नता मिळवायची आहे. परमेश्वराची प्रसन्नता मिळवायची तर परमेश्वराची आज्ञा प्रतिपालन केलं तर प्रसन्नता मिळेल. जसं एखादा मुलगा आहे, आईवडिलांचं जर म्हणितलं जर करत असेल, आईवडिलांचं ऐकत असेल तर त्या आईवडिलांची आपोआप प्रसन्नता त्याच्यावर असते. त्याला ते चांगलं म्हणतात, त्याला सहाय्य करतात, त्याची काळजी घेतात. तशाच पद्धतीनं जर परमेश्वराने जी आज्ञा केलेली आहे ते जर म्हणितलं जर आपण करत राहिलो तर देवाची प्रसन्नता येऊन ते आपल्याला सहाय्य करून आपली काळजी घेतात. असं आहे, परमेश्वर सकळ जीवाचं चिंतन करून काळजी घेतातच आहे. आणि आपल्याला बोधाद्वारे परमेश्वराची जाणीव करून दिलेली आहे. तर परमेश्वराच्या आज्ञा प्रतिपालन करणं म्हणजेच परमेश्वराची प्रसन्नता मिळवणं. आणि परमेश्वराची प्रसन्नता मिळवणं म्हणजेच परमेश्वराचं सन्निधान मिळवणं. या सन्निधानातला प्रवासच आपल्याला परमेश्वरापर्यंत प्राप्त करून देऊ शकतो. यदाकदाचित आपण सन्निधानातला प्रवास अर्थात आज्ञा प्रतिपालन करून न करता खूप धार्मिकता करत राहिलो तर त्या धार्मिकतेला काही अर्थ नाही. म्हणून परमेश्वराचं सन्निधान मिळवायचं असेल तर आज्ञा प्रतिपालन करणं, आणि आज्ञा प्रतिपालन केल्यानंतर सन्निधान आणि सन्निधानातला धर्म तो परमेश्वरापर्यंत आपल्याला घेऊन जाणार असतो. आणि पूजनीय माईम भट्टांना पहिल्या भेटीत देवाने तेच सांगितलं, ते दास्यमोचक. दास्य कोणतं? सन्निधानातलं दास्य. मग सन्निधानातलं दास्य असं जर आपण समजलं मग देवच नाही आहे, मग आता काय दास्य करायचं, असा जर विचार केला तर आपल्याला परमेश्वर ना कळाला ना समजला ना परमेश्वराला आपण प्राप्त करू शकतो. सन्निधान मिळवावं लागेल आणि नंतर मग दास्य करावं लागेल. सन्निधान मिळवणं म्हणजे काय? परमेश्वराची आज्ञा प्रतिपालन करणं. त्या आज्ञा प्रतिपालनातून परमेश्वराची प्रसन्नता मिळवणं. प्रसन्नता मिळवणं हेच आपल्यासाठी सन्निधान आणि परमेश्वराची प्राप्ती. म्हणून त्याच बाजूने आपण विचार करून चांगदेव भट्टाला देवाने जी समज दिली, जे ज्ञान दिलं आहे, तर खेळ खेळीजे तर आयसाच खेळीजे, तसं आपण जीवन जगायचं आहे तर परमेश्वराबरोबर जीवन जगायचं आहे, परमेश्वराला बरोबर घेऊन जगायचं आहे. जे बी काम करायचं आहे, जे बी आपण व्यवसाय करतो आहे, नोकरी करतो आहे, तिथं मग काय करायचं? कामं सोडून आपण देवाचं चिंतन स्मरण गाठी घेऊन बसायचं का? नाही. ज्या ठिकाणी आपण राहतो तिथं नैतिकता पाळली, इमानदारीनं आपण काम करत राहिलो, आपली ड्युटी आहे, कर्तव्य पूर्ण एफर्ट्स तिथं दिले, तर ही बी एक परमेश्वराचं आज्ञाप्रतिपालनच आहे. ज्या ठिकाणी जाल ते इमानी इतबारी जर आपण काम करत राहिलो आणि तो आपला धर्म आपण जर सांभाळत राहिलो, धर्माच्या चौकटीत राहून आपली नैतिकता, आपली तत्व, सिद्धांत, आचार, विचारप्रणाली जर करत राहिलो तर ते परमेश्वराचं सन्निधान आहे. आणि त्यातूनच इतर लोकांवरती प्रभाव पडेल आणि त्या प्रभावातच तुमच्या आचारावरच ते धर्माला अनुकूल होऊ शकतात. तुमच्या निमित्ताने परमेश्वर त्यांना धर्मात आणू शकतो आणि ते प्रेमाचा उपाय आहे. पण आपण उठणं, बसणं, बोलणं, चालणं आपल्या धर्माच्या चौकटीत जर असेल तर आपोआपच त्याचा प्रभाव इतरांवरती पडत असतो आणि परमेश्वर प्रसन्न झाल्यामुळं आपला प्रभाव दुसऱ्यावरती नक्कीच पडत राहणार. म्हणून आपण जिथं आहोत त्या ठिकाणी काय करायचं आहे धर्माच्या चौकटीत राहून ते समजणं हाच धर्म आहे, तीच धार्मिकता आहे. आपल्या डोक्यात एकच आहे की धार्मिकता म्हणजे घरी सकाळी पूजा करून निघालो, आता धार्मिकतेचा संबंध संपला. संध्याकाळी आल्यानंतरच धार्मिकता, मंदिरात गेल्यानंतरच धार्मिकता, विडे वाहिल्यानंतर धार्मिकता, स्मरण केल्यानंतर धार्मिकता, सत्संग ऐकल्यानंतर धार्मिकता. तसं नाही आहे. परमार्ग तुमचं जीवन किंगा. परमार्ग हा जो आहे हे आपलं जीवन झालं पाहिजे. चालता, उठता, बसता, बोलता आपण जे जे करतो आहे
ते इमानी इतबारे करणं म्हणजे धार्मिकता करणं आहे. हे जर आपण समजून घेतलं तर आपल्या धर्माची जी प्रगल्भता आहे, जी वैचारिकता आहे, जो बोल्डपणा आहे तो समजेल आणि यातूनच परमेश्वराची प्रसन्नता निर्माण होऊन परमेश्वराचं आणि आपल्यातलं अंतर कमी होऊन परमेश्वर आपल्याला भेटू शकेल. आणि म्हणून जिथं आहे तिथं धार्मिकता आपल्याला करता येऊ शकते. ती दृष्टी त्यासाठी आपल्याला फक्त बदलावी लागेल, ती विचारधारा आपल्याला बदलावी लागेल आणि खरा धर्म काय आहे, कशासाठी आहे आणि धर्म कशात आहे हे समजून घ्यावं लागेल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.